उपवासाच्या दिवशी आपण बरेच पदार्थ बनवत असतो. शाबू खायला कंटाळा वाटतो, तर अगदी रसमलाईची टेस्ट देणारे हे शाबूचे अंगुरी रसमलाई तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही अंगुरी रसमलाई बनवण्यासाठी आपण नॉर्मली जसा शाबू भिजत घालतो तसाच आदल्या दिवशी रात्री शाबू आपल्याला भिजत घालायचा आहे. तर इथे मी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे. तर तो एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्याच्यावरची जी बारीक पिठी असते ते निघून जाईल आणि शाबू एकदम मोकळा मोकळा असा भिजेल. तर शाबू धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी किंचितसं वर येईल इतकं पाणी यामध्ये घेतलेलं आहे. थोडंसं जास्त पाणी ठेवलं की शाबू व्यवस्थित फुलला जातो. आता हा शाबू रात्रभर असाच भिजत ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी हा शाबू छान असा फुललेला आहे, व्यवस्थित भिजलेला आहे. अगदी मोकळा मोकळा असा हा शाबू भिजलेला आहे. नॉर्मली आपण उपवासाच्या दिवशी जसा शाबू भिजत घालतो तसाच यासाठी सुद्धा भिजत घालायचा आहे. रसमलाईमध्ये जे आपण गोळे बनवणार आहेत ते याच शाबूचे बनवणार आहे. या रेसिपीसाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज अजिबात लागणार नाही. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा शाबू मी काढून घेते. हा शाबू आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. या शाबूला आपण रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पेस्ट बनवायची काहीच गरज नाही. फक्त एखादा मिनिट त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर याला छान गोळ्यांना बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे साखर घालणार आहे की त्याचा गोडवा व्यवस्थित होईल. आणि त्याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये मिल्क पावडरचा वापर करणार आहे. अगदी 2 चमचे मिल्क पावडर यामध्ये ॲड करायची आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि गोळे व्यवस्थित तयार होतात. हा शाबू आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर इथे बघू शकता अगदी एखादा मिनिट फिरवल्यानंतर तो व्यवस्थित बारीक झालेला आहे. हा बारीक केलेला शाबू एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचा आहे. हा एकदम चिकट असा बनलेला असतो, हाताला सुद्धा खूप चिकटतो. तर गोळे बनवताना हाताला हा शाबू अजिबात चिटकू नये यासाठी हाताला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. हाताला तूप लावल्यामुळे हाताला हा शाबू अजिबात चिकटणार नाही. यामध्ये अजून कोणतीही गोष्ट ॲड करायची गरज नाही. फक्त शाबू, मिल्क पावडर आणि 2 चमचे साखर याचेच आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अगदी खूप छोटे छोटे सुद्धा गोळे बनवू शकता. मी या आकारामध्ये हे गोळे बनवलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे तयार करून घ्या. हाताला तूप लावलं की हा शाबू अजिबात हाताला चिटकत नाही आणि गोळेसुद्धा एकसारखे व्यवस्थित होतात. तर या शाबूचे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर आपण रसमलाईसारखा जो रस बनवतो तो बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी उभे काप करून काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 इलायची घेतलेली आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन हा नेहमी पसरटच घ्यायचा. पॅनमध्ये मी अर्धा लिटर होईल इतकं दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये थोडंसं केशर घालून घ्यायचं आहे. अजूनही गॅस बंद आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर ॲड करायचे आहे. मिल्क पावडरमुळे दुधाला दाटसरपणा येईल. तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर दूध थोडंसं आटवून घेतलं तरीसुद्धा चालेल. मिल्क पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे. फास्ट गॅसवरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. पसरट पॅन घेतल्यामुळे दूध तिथल्या तिथं उकळलं जाते. व्यवस्थित असं त्याला दाटसरपणा यायला मदत होते. दुधामध्ये बारीक करून घेतलेले उभे काप घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. अगदी रसमलाईसारखी टेस्ट याला येते. दुधाला खळखळून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा इलायची पावडर यामध्ये घालायची आहे. इथे मी 2 इलायची बारीक करून घेतलेली आहे. ती व्यवस्थित अशी थोडी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे शाबूचे गोळे बनवलेले होते ते या दुधामध्ये टाकून घ्यायचे. शाबूचे बनवलेले गोळे दुधामध्ये अजिबात विरघळत नाहीत, फुटत नाहीत. अगदी एकसारखे जसेच्या तसे हे फुगतात. दुधाला सुद्धा खूप छान असा दाटसरपणा येतो. पसरट पॅन घेतला की गोळे व्यवस्थित पसरून असे त्यामध्ये बसतात. 1 मिनिटभर थोडंसं हलवून घेतलंय. गोळ्यांनी व्यवस्थित आकार धरलेला आहे. त्यानंतर त्या पॅनवरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं गोळे शिजवून घ्यायचे आहेत. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गोळ्यांचा आकार थोडासा वाढलेला आहे. गोळे छान असे फुगलेले आहेत. 2 ते 3 मिनटं गोळे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये अगदी बारकी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. गोळे टाकण्याच्या अगोदरच यामध्ये आपण साखर घालणार नाही, कारण गोळे थोडेसे शिजवून घेतले की अगदी ते मऊसर होतात. साखर जर अगोदरच आपण यामध्ये घातली ते थोडेसे गोळे वातट किंवा
चिवट असे होतात. तर व्यवस्थित चमच्याने हलवून साखर मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर मंद गॅसवरती 3 ते 4 मिनटं आपल्याला हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत. हे गोळे शिजले आहेत हे कसं ओळखायचं तर अगदी सोपं आहे. पहिल्यांदा आपण जेव्हा गोळे यामध्ये टाकतो तेव्हा ते अगदी तळाला जाऊन बसतात. जसजसे हे गोळे शिजले जातात तसतसे ते दुधावरती तरंगायला लागतात. एकदम छान असे गोळे फुगल्यानंतर ते दुधावरती तरंगतात. शाबूच्या गोळ्यामध्ये सुद्धा आपण 2 चमचे साखर घातलेली आहे. त्याच हिशोबाने आपण दुधामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर टाकल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनटं हे गोळे शिजवून घेतल्यानंतर दुधाला छान असा दाटसरपणा आलेला आहे. अगदी रसमलाईसारखं हे सुद्धा खायला खूप छान लागतं. गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत. अजून एखादा मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजेच व्यवस्थित गोळे आतपर्यंत शिजले जातील. आता या गोळ्यांचा आकार बघा खूप मोठा झालेला आहे. तर शाबूची ही रसमलाई अगदी तयार झालेली आहे. आपण पनीरची रसमलाई जशी बनवतो अगदी तशीच्या तशीच चवीला ही शाबूची रसमलाई लागते. उपवासाला शाबू खाऊन जर कंटाळा आला असेल तर शाबूची ही रसमलाई तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तरीसुद्धा ही रसमलाई अजिबात बिघडणार नाही. कारण हे शाबूचे गोळे आहेत ते अजिबात दुधामध्ये विरघळत नाहीत, फुटत नाहीत. अगदी व्यवस्थित ते फुलतात आणि मस्त अशी ही रसमलाई तयार होते. या पदार्थाला तुम्ही शाबूची खीर म्हणू शकता किंवा शाबूची अंगुरी रसमलाईसुद्धा म्हणू शकता. कारण अगदी रसमलाईची जी टेस्ट असते तीच टेस्ट या रसमलाईला सुद्धा येते. अगदी 10 मिनिटात बनणारी आणि अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. ही रसमलाई आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. अगदी रूम टेम्परेचरवरतीच आपण याला थंड करून घ्यायचं आहे. परंतु अगदीच तुम्हाला थंड खावीशी वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये तासभरासाठीही ठेवू शकता. परंतु रूम टेम्परेचरवरती ठेवल्यावर सुद्धा थंड झाल्यानंतर अगदी दाटसर अशी ही रसमलाई बनते. दूध गरम आहे तोपर्यंत थोडंसं पातळ आहे असं वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर ते अगदी क्रीमी टेक्स्चरवरती येतं आणि खूप छान अशी ही रसमलाई तयार होते. या आषाढी एकादशीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी 10 मिनिटांमध्ये ही रसमलाई तयार होते. जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही. मिल्क पावडर नसेल नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. दूध थोडंसं दाटसर करून घेतल्यानंतर यामध्ये गोळे टाकले तरीसुद्धा अगदी दाटसर अशी रसमलाई तयार होते. त्यामुळे अगदी घरातल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही रसमलाई अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर रूम टेम्परेचरवरती 20 ते 25 मिनटं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी अशी हे रसमलाई तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.